सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट शहरात प्रेमसंबंधातून तरुणीची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। स्वामीभक्त असल्याचे भासवून एका खासगी घरात अवघ्या एका दिवसासाठी भाड्याने राहिलेल्या प्रियकरानेच आपल्या प्रेयसीचा धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून खून केला। त्यानंतर आरोपीने स्वतःही आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे। सध्या त्याच्यावर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। ही भीषण घटना 4 जानेवारी रोजी सकाळी 10:30 ते 11:45 दरम्यान अक्कलकोट शहरातील हद्दवाड भागात बासलेगाव रोड परिसरात घडली। स्नेहा श्रीकांत बनसोडे, वय 20, राहणार पोगुलमाळा, रामवाडी, सोलापूर असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे। या प्रकरणी आदित्य रमेश चव्हाण, वय 22, राहणार नागूरतांडा, तालुका अक्कलकोट याच्या विरुद्ध अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्नेहा आणि आदित्य यांच्यात दीर्घकाळापासून प्रेमसंबंध होते। 4 जानेवारी रोजी दोघेही बासलेगाव रोडवरील लोखंडे मंगल कार्यालयाच्या पाठीमागील पिरजादे प्लॉटमध्ये असलेल्या कोळी यांच्या घरात थांबले होते। आरोपीने स्वामीभक्त असल्याचे सांगत त्या घरात एका दिवसासाठी खोली भाड्याने घेतली होती। सकाळच्या वेळेत दोघांमध्ये वाद झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे। वादाचे रूपांतर हिंसाचारात होताच आरोपी आदित्यने धारदार शस्त्राने स्नेहाच्या गळ्यावर वार केला। गंभीर जखमांमुळे स्नेहाचा जागीच मृत्यू झाला। त्यानंतर आरोपीने स्वतःच्या गळ्यावरही वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला। रक्तस्रावामुळे तो जखमी अवस्थेत आढळून आला। घटनेची माहिती मिळताच अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी त्याला तातडीने उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले। उपविभागीय पोलीस अधिकारी यामावार यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। या प्रकरणी लक्ष्मी श्रीकांत बनसोडे, वय 40, राहणार सोलापूर यांनी फिर्याद दिली आहे। या घटनेप्रकरणी आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 103(1) तसेच अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 मधील कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक दीपक भिताडे करीत आहेत।